तर शिवसेना शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंनी दिला सरकारला इशारा। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकं नष्ट होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत। पावसाच्या जोरदार तडाख्याने केवळ पिकांचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाले आहेत। शेतीची सुपीक माती पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। राज्यातील ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून घरामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहेत। अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले असून रस्त्यावर आले आहेत। अनेक गावांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे। यंदा मराठवाड्याला या संकटाचा सर्वाधिक फटका बसला असून परिस्थिती अत्यंत बिकट आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे। त्यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी सरकारकडे केली। ते म्हणाले, पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टर 50,000 रुपये मदत मिळते, मग महाराष्ट्रात का नाही? मराठवाड्यात प्रथमच इतका मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सरकारकडून सध्या मिळणारी मदत अत्यंत अपुरी आहे। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।